Good morning and have a nice day. आपल्या 5 वाईट सवयीमुळे आपले हाडे आणि मणके खराब होत असतात. आपल्या कोणत्या वाईट सवयी आहेत 5 की ज्यामुळे हाडे आणि मणके खराब होण्याची शक्यता असते? तर नंबर 1, तासनतास खुर्चीवर बसून राहिल्याने मणक्यावर, विशेषतः कमरेच्या भागावर अतिरिक्त ताण पडतो बघा. अतिरिक्त ताण पडतो. यामुळे पाठीचे स्नायू काय होतात? कमकुवत होतात. हा एक नंबर. ही एक नंबरची वाईट सवय. तासनतास खुर्चीवर बसून राहिल्याने मणक्यावर, विशेषतः कमरेच्या भागावर अतिरिक्त ताण पडतो, ज्यामुळे पाठीचे स्नायू हे कमकुवत बनायला वेळ लागत नाही. ही आपली एक नंबरची वाईट सवय आहे. तेव्हा ही वाईट सवय कृपया बंद करा आजपासूनच, ज्यामुळे तुमचे हाडे आणि पाठीचे मणके खराब होणार नाही. हे केवळ का सांगतो? तुमच्या काळजीच्या पोटी सांगतो. तेव्हा दुसरा निष्काळजीपणा कुठली वाईट सवय दुसरी? तर काय होते बघा, चुकीच्या पद्धतीने काही लोक बसतात. आणि मग चुकीच्या पद्धतीने काही लोक उभारतात. मग चुकीच्या पद्धतीने बसणे अथवा उभं राहणे हे अत्यंत वाईट सवय आहे. मित्रांनो, माता भगिनींनो, तुम्हाला सांगायचं आहे, ऑफिसमध्ये म्हणा, काम करण्याची जागा असते, त्यामुळे तुम्हाला खुर्चीवर बसावेच लागते. पण तरी देखील त्यातून थोडाफार वेळ काढून कंटिन्यू तासनतास खुर्चीवर बसणे हे चांगले नाही. तेव्हा चुकीच्या पद्धतीने कॉम्प्युटर किंवा मोबाईल वापरताना मान काय होते? पुढे झुकते बघा, आणि खांदे पाडून बसण्याची सवय लागते. कॉम्प्युटर किंवा मोबाईल पाहत असताना आपण काय करतो? मान पुढे झुकवतो. ही वाईट सवय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खांदे खाली पाडून आपण मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा वापर करतो. ही 2 नंबरची वाईट सवय, ही पण तुम्ही बंद करा, ज्याच्यामुळे मणके आणि हाडे खराब होणार नाहीत. 3 नंबरची वाईट सवय कोणती? बरीच लोक असे आहेत की ते व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. व्यायामाला काही महत्व देतच नाहीत. त्यामुळे असं काही करू नका. आता जर तुम्ही व्यायाम केला नाही, तरुणपणी जर तुम्ही व्यायाम केला नाही, तर उतार वयामध्ये जेव्हा तुम्हाला व्यायामाची गरज भासते, तेव्हा मात्र फार अवघड होऊन जाते, लक्षात ठेवा. आणि म्हणूनच मी नेहमी सांगतो, व्यायाम नियमितपणे करा, व्यायामाचा अभाव नसावा. ही 3 नंबरची चुकीची सवय आहे, जे तुम्ही व्यायाम करत नाही, नियमित आणि रोज व्यायाम करत नाही. काय होतं बघा, याने हाडांना मजबूत करण्यासाठी वेट बेरिंग व्यायामाची फार गरज आहे, लक्षात ठेवा. आणि गरज असते. त्यामुळे चालणे म्हणा, धावणे म्हणा, किंवा विशिष्ट असे योगासने म्हणा, जर तुम्ही केली नाहीत, तर हाडाची घनता कमी होऊन हाडे ठिसूळ होण्यास वेळ लागणार नाही. हाडे लवकर ठिसूळ होतील आणि त्यामुळे तुम्हाला
तुमच्या हाडांना मणक्याला इजा होण्याची शक्यता असते. हाडे आणि मणके खराब होण्याची शक्यता असते. ही वाईट सवय आहे. त्यामुळे हाडांना मजबूत करण्यासाठी वेट बेरिंग व्यायाम नियमित करत राहा. चालत राहा, धावत राहा, योगासने करत राहा. त्यामुळे तुमची हाडाची घनता ही चांगली राहील आणि हाडे हे होणार नाहीत. 4 नंबरची वाईट सवय कोणती? तर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देत नाही. मित्रांनो, हाडे आणि मणक्यासाठी कॅल्शियम आणि विटॅमिन डी अत्यंत आवश्यक आहे. कॅल्शियम आणि विटॅमिन डी हे अत्यंत आवश्यकता आहे. ज्या आहारामुळे तुमच्या आहारातून ते तुम्हाला मिळत नाही आणि त्या कॅल्शियम आणि विटॅमिन डी ची कमतरता असल्यामुळे साहजिकच मणके आणि हाडे ना खराब होण्याची शक्यता असते. आहारात दूध, दही, हिरव्या पालेभाज्या, कॅल्शियमयुक्त पदार्थ भरपूर नियमित सेवन करा. कारण यांचा अभाव असल्यामुळे व सूर्यप्रकाशात न गेल्यामुळे काय होतं, विटॅमिन डी ची कमतरता भासते आणि हाडे कमकुवत होण्याचं प्रमुख हे कारण आहे. लक्षात ठेवा, कॅल्शियम आणि विटॅमिन डी. हाडं कमकुवत होण्याचं प्रमुख कुठलं कारण असेल तर कॅल्शियम आणि विटॅमिन डी. म्हणून आहारातून तुम्ही दही, पालेभाज्या, दूध, कॅल्शियमयुक्त पदार्थ आणि सूर्यप्रकाशात थोडे बसले पाहिजे. कारण हाडे किंवा मणके कमकुवत होण्याचे हे प्रमुख कारण आहे, हे लक्षात राहू द्या. 5 नंबरची तुमची वाईट सवय कुठली? तर मद्यपान आणि धूम्रपान. काय होतंय बघा, याने तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्यपान केल्यामुळे हाडामधील कॅल्शियम शोषून घेतात. धूम्रपान आणि मद्यपान हे हाडामधील कॅल्शियम शोषून घेत असतात. हे आपल्या लक्षात येत नाही. तेव्हा हे मुद्दाम सांगतो की धूम्रपान आणि मद्यपान कृपया करू नका. नाहीतर तुमच्या हाडातील कॅल्शियम जे आहे कॅल्शियम ते देखील याने कमी होते. कशाने? मद्यपान आणि धूम्रपानाने. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थ, मद्यपान कृपया करू नका. कारण हे हाडातील कॅल्शियम शोषून घेत असतात. तसेच ब्लड सर्क्युलेशन, रक्ताभिसरण कमी होते बघा याने. आणि हाडांवर ज्या जखमा झालेल्या असतात त्या भरून येण्यासाठी लवकर भरत नाही. थोडक्यात काय, हाडू आणि सावकाश भरतात, जखम लवकर भरून येत नाही. तेव्हा धूम्रपान आणि मद्यपान करू नका. तेव्हा हाडे आणि मणके खराब करणाऱ्या वाईट सवयी आपण पाहत असताना त्या 5 सवयी कोणत्या? तर दीर्घकाळ एकाच जागी बसणे, चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा उभा राहणे, व्यायामाचा अभाव, कॅल्शियम आणि विटॅमिन डी ची कमतरता आणि नंबर 5 धूम्रपान आणि मद्यपान यांचे सेवन. तेव्हा याची आपण काय करायचं? यासाठी वजन जास्त वाढवू नका, वजन मर्यादित ठेवा. जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलू नका आणि उंच टाचच्या चपल्या तर मुळात वापरूच नका. उंच टाचच्या चपल्या मुळात वापरू नका. तेव्हा या मणक्या आणि हाडासाठी काय करायचं? काय करायचं? 30 ते 45 मिनिटांनी जागेवर उठून स्ट्रेचिंग करायची. काय करायची? स्ट्रेचिंग करायची. लक्षात ठेवा, सरळ बसायचं आणि कॅल्शियम युक्त आहार घ्यायचा. तेही नियमितपणे व्यायाम करायचा. ही काळजी आपण घेणे अत्यंत गरजेचं आहे. मग हाडे आणि मणके खराब न होण्यासाठी या सवयी बंद करायच्या आणि काळजी कोणची घ्यायची? तर
30 ते 45 मिनिटे नियमितपणे 40 ते 45 मिनिटांनी दर 40 ते 45 मिनिटाला एका त्या जागेवरून उठायचे आणि स्ट्रेचिंग करायचे. बसताना सरळ बसा. खुर्चीवर जरी बसत असला तर सरळ बसा. आहारातून कॅल्शियम युक्त आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. तुम्हाला काहीही होणार नाही. हाडे, सांधे, मणके हे मजबूत राहतील, लोखंडासारखे राहतील. पण ही काळजी नक्की घ्या. व्हिडिओ लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.